बापरे का हे दप्तर आहे की सिमेंटचं पोतं जमले. तर नमस्कार, मी आहे संघक आणि माझं वय आहे 16. म्हणजे अनधिकृतपणे पेन्शनचं रेशन दुकान. आम्ही या वेळेत आल्यावर आमच्या घरातील सगळी माणसं ज्योतिषी म्हणतात. जो येतो तो विचारतो, कॉमर्स, आर्ट्स की सायन्स? अरे आधी मला घेत सुद्धा की जेवढा चालली काय करायचं. अहो, तुम्हाला माहिती आहे का, काही जण बोलतात की 16 वर्षांची मुलं खूप बिघडलेली असतात. सोशल मीडिया, रील्स, इंस्टाग्राम. पण कधी कोणी आमच्या मनात डोकं पाहिलंय का? लहानपणापासून आम्हाला एकच गोष्ट शिकवली जाते, पहिला नंबर काढायचा, शाळेत पहिला नंबर काढायचा, स्पर्धेत पहिला नंबर काढायचा, क्लासमध्ये पहिला नंबर काढायचा, ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर काढायचा. अरे आम्ही माणसं आहोत की रेसचे घोडे? काल रात्री मी माझ्या खोलीत अभ्यास करत बसले होते. अभ्यास करते करते डोळे गच्च भरून आले होते. डोक्यावर पाठवताना एवढं ओझं होतं की काही असं वाटत होतं की डोकं फुटून जाईल. पण त्यावेळी मी हॉलमध्ये गेले. तिथे पाहिलं आई बाबा झोपले होते. मी बाबांकडे पाहिलं. त्यांचे डोळे दिसत होतं की ते माझ्या चांगल्या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी किती कष्ट करतायत. आणि माझी आई जी मला रोज सकाळी उठून सुका मेवा, बदाम शेक खाऊ घालून पाठीवर हात फिरवत असते. पण मला एक भीती वाटते, जर मी नापास झाली तर, किंवा मी त्यांच्या अपेक्षेला पोचवू शकली नाही तर. माझ्या शाळेत माझा वर्गमित्र राहुल, तो खूप हुशार मुलगा होता. पण त्याला एका परीक्षेत कमी गुण मिळाले, म्हणून त्याने हे चुकीचं पाऊल उचललं. का? कारण त्याला भीती होती, आई वडील काय म्हणतील, हे समाज काय म्हणेल. या रंगमंचावरून मला सर्व पालकांना एकच गोष्ट विचारायची आहे की तुमचे स्वप्न मोठे की तुमच्या मुलांचं आयुष्य? आम्हाला तुमच्या ओझ्याखाली मारू नका. आम्हाला सुद्धा डॉक्टर, इंजिनियर बनायचं आहे, पण त्याआधी चांगला माणूस बनायचं आहे. फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे. आम्ही खूप अभ्यास करतो, जीव तोडून मग कोणाला नाही दिसत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते माझी. आमच्या शेजारच्या जोशी काकू आहेत ना, त्या रोज येतात. त्यांचा एक मुलगा ना गल्लीत रोज बोलायला मिळत असतो. पण मी दिसल्यावर लगेच म्हणतात, काय ग अभ्यास कर. शर्माच्या मुलीला 95% पडले बोर्डात, तू पण जरा अभ्यास कर. काय म्हणून मी आता आमच्या घरात असं वातावरण असतं की सारा रिमोट तरी तू कोण हातात घेतला ना, तरी माझे बाबा ठेव का रिमोट खाली, जा अभ्यास कर, परीक्षा जवळ आली. हे असं असतं आमच्या घराचं वातावरण. पण त्यांना कोण सांगणार की आम्ही आमच्या परीक्षेसाठी किती मेहनत करत असतो. नाही समजत, कोणालाच नाही समजत की आम्ही किती कष्ट करतो. सर्वांना वाटतं की काय अभ्यास करत असेल, किती गुण मिळवत असेल ना, 4, 5, पण नाही. शेवटी समजतं की किती अभ्यास करत असेल किती नाही. खरंच आमच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणजे ना कठीण आहे, कोणालाच नाही समजू शकत. अगदी स्वतःलाही नाही समजू शकत की आम्ही आधी किती अभ्यास करत असतो. खरंच एक कळकळीची विनंती की आम्हाला तुमच्या ओझ्याखाली अजिबात मारू नका. आम्हाला सुद्धा खूप मोठं व्हायचंय, खूप हुशार बनायचंय. स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या आई वडिलांना सांभाळायचंय. पण ते आम्ही करतो आणि करत राहणार. मग त्यामुळे तुम्ही शेजारी आम्हाला असं नको म्हणून की काय करत असते. खरंच मला फक्त तुम्हाला एवढीच गोष्ट सांगायची, आम्हाला नका त्रास देऊ. अभ्यास कर. करायचंय का आम्हाला? खूप करायचंय, खूप आयुष्य आहे आणि उभ्या आयुष्यात आम्हाला किती शिकायचंय किती नाही आम्हाला
पण आम्हाला नका असं करू. नका असं करू आपण.